ओके. हॅलो स्टुडंट, आज आपल्याला स्टार्ट करायचं नवीन चॅप्टर, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाई. या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इच अँड एव्हरीथिंग अबाउट द ॲटम अँड इट्स न्यूक्लियाई. मग आपल्याला याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अगोदर बघता येईल काय आहे. तर आपल्याला माहीत आहे की ॲटम हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट सर्वात अगोदर इसवी सन पूर्व 5व्या शतकात दोन ग्रीक फिलॉसॉफर होते, लिओसिपस अँड डेमोक्रॅटिस. ओके, हे त्या फिलॉसॉफरचे नावं आहेत. त्यांनी सर्वात अगोदर आपल्याला सांगितलं की कुठलाही एलिमेंट असेल, कुठलाही पदार्थ जर असेल, तर त्याचा सर्वात स्मॉलेस्ट आणि इनडिव्हिजिबल असणारा जो पार्ट असतो, त्या पार्टला आपण त्याचे काय म्हणत असतो, ॲटम. ही ते सर्वात अगोदर ॲटम हा कॉन्सेप्ट आपल्यासमोर आला. आलं लक्षात की त्यांनी सांगितलं की कुठलाही एलिमेंट जर असेल, कुठलाही पदार्थ जर असेल, तर त्याचा सर्वात स्मॉलेस्ट बट इनडिव्हिजिबल असणारा, त्याच्यापेक्षा अजून त्याला आपण ब्रेक करू शकत नाही असा असणारा जो भाग असतो, त्याला आपण सिम्पली म्हणत असतो ॲटम्स. असं तेव्हा त्यांनी सांगितलं इसवी सन पूर्व 5व्या शतकात, म्हणजे जवळपास आजपासून इन द सेन्स आतापासून जवळपास 2500 वर्षापूर्वी हे आपल्याला सांगितलं ग्रीकच्या त्या दोन फिलॉसॉफरनी. ओके, त्याच्यानंतर याच्यावर रिसर्च होत गेले. त्याच्यानंतर सर्वात अगोदर डॅल्टननी याचं एक्सप्लेनेशन केलं त्याच्या थिअरीमध्ये, ॲटॉमिक थिअरीमध्ये. काय सांगितलं डॅल्टनने आपल्याला, लक्षात आहे इकडे, की कुठलाही एलिमेंट जर असेल तर त्या एलिमेंटचा सर्वात स्मॉलेस्ट बट इनडिव्हिजिबल असणारा जो पार्ट असतो, इनडिस्ट्रक्टिबल असणारा जो पार्ट असतो, ज्याला आपण कुठल्याही एलिमेंटला बारीक 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 छोटं करून जेव्हा लास्टला आपल्याला एक पार्टिकल मिळतो, ज्याला आपल्याला फर्दर आता ब्रेक करता येत नाही, त्याला डिस्ट्रक्ट करता येत नाही, असा इनडिस्ट्रक्टिबल पार्ट जो असतो कुठल्याही एलिमेंटचा, त्याला आपण सिम्पली म्हणत असतो ॲटम्स. असं आपल्याला सर्वात अगोदर सांगितलं मग डॅल्टनने. ओके, ॲटम इज स्मॉलेस्ट इनडिस्ट्रक्टिबल पार्ट ऑफ एनी एलिमेंट. कुठल्याही एलिमेंटचा इनडिस्ट्रक्टिबल असणारा स्मॉलेस्ट पार्ट जो असतो, त्याला आपण सिम्पली म्हणत असतो ॲटम्स. असं आपल्याला डॅल्टनने सुरुवातीला सांगितलं. नाव when the atoms brought together, when the atoms together form a substance. आणि जेव्हा असे ॲटम्स एकत्र येतात तेव्हा त्याचा काय बनत असतो, सबस्टन्स बनत असतो. असं आपल्याला डॅल्टनने त्याच्या ॲटॉमिक थिअरीमध्ये सांगितलं. आहे लक्षात, नियर अबाउट 18th सेंचुरीमध्ये. ओके, नाव त्यानंतर जे थॉम्सननी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्याच्या असं लक्षात आलं की एक निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन जो आहे तो आपल्याला त्याने त्याची डिस्कवरी केली, त्याचं इन्व्हेन्शन त्याने केलं. आणि त्याचं असं लक्षात आलं की कुठल्याही एलिमेंटचा ॲटम जो आहे, त्या ॲटममधून त्याला एक निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन त्याने ऑब्टेन केला, मिळवला. बट आपल्याला माहीत आहे की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की जर ॲटममधून इलेक्ट्रॉन एमिट होत असेल की ज्या इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज आहे, तर डेफिनेटली ॲटममध्ये काय असला पाहिजे, अजून पॉझिटिव्ह चार्ज पण असला पाहिजे. याचा अर्थ कुठल्याही एलिमेंटचा जो ॲटम आहे, ज्याला आपण इनिशियली कन्सिडर करत होतो, तो इनडिस्ट्रक्टिबल आहे. इट इज नॉट ट्रू अकॉर्डिंग टू थॉम्सन. आपण फर्दर ॲटमला पण काय करू शकतो, डिस्ट्रक्ट करू शकतो. आहे लक्षात, कारण ॲटममधूनच त्याने काय ऑब्टेन केले, इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ ॲटममध्ये ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याप्रमाणे पॉझिटिव्ह चार्ज पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच कुठल्याही एलिमेंटचा ॲटम एक स्टेबल इंटरनल स्ट्रक्चर पझेस करत आहे. त्याच्यामध्ये पण त्याला पण एक इंटरनल स्ट्रक्चर आहे. मग हे इंटरनल स्ट्रक्चर ॲटमचं कसं आहे, हे थॉम्सननी फर्दर त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं. नाव आपण डिस्कस करत आहे अबाउट आता थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल.
ज्याला आपण फर्दर म्हणू शकतो प्लम पडिंग मॉडेल. ओके, दिस इज फर्दर an atomic model, okay, which is explained by Thomson. Now या ॲटॉमिक मॉडेलमध्ये थॉम्सनने आपल्याला काय सांगितलं, अकॉर्डिंग टू थॉम्सन एव्हरी ॲटम इज नथिंग बट अ पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पियर and negatively charged electrons are found to be slightly embedded on it, such that the total amount of positive charge of an atom is exactly same as the total amount of negative charge carried by all the electron in it, so that the atom is considered to be electrically neutral. हे सिम्पली आपल्याला सांगितलं थॉम्सनने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये, काय की कुठल्याही एलिमेंटचा ॲटम जर असेल तर तो पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पियर आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स हे स्लाइटली एम्बेडेड आहेत, प्लेस केलेले आहेत असे, सो दॅट की टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज या ॲटमकडे आणि टोटल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉननी कॅरी केलेला हे कसे आहेत, सेम आहेत, की जेणेकरून ॲटम हा इलेक्ट्रिकली काय होत आहे, न्यूट्रल होत आहे. हे एक सिम्पल इंटरनल स्ट्रक्चर ॲटमचं सर्वात अगोदर आपल्याला सांगितलं थॉम्सनच्या या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. मग आपल्याला बघायचं की थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये याचे मेरिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय आहेत. आलं लक्षात. मग मेरिट्स फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सांगता येणार की थॉम्सन हा पहिला सायंटिस्ट आहे विच सजेस्ट दॅट ॲटम ऑफ एव्हरी एलिमेंट हॅज अ स्टेबल इंटरनल स्ट्रक्चर. थॉम्सन हा पहिला सायंटिस्ट होता की ज्याने, आलं लक्षात, पूर्वीपासून जी एक गोष्ट सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे की ॲटम इनडिस्ट्रक्टिबल आहे, आलं लक्षात, तर त्याने ती खोडून काढली. थॉम्सन हा पहिला सायंटिस्ट आहे की ज्याने आपल्याला सांगितलं की कुठल्या एलिमेंटचा ॲटम जर असेल तर तो ॲटम एक स्टेबल इंटरनल स्ट्रक्चर पजेस करत आहे. सेकंड मेरिट याचा आपल्याला सांगता येईल की थॉम्सननी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. आलं लक्षात. द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय थॉम्सन, ओके, इन हिज ॲटॉमिक मॉडेल, अँड दिस इज द इम्पॉर्टंट मेरिट ऑफ थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. आणि हेच थॉम्सनच्या या ॲटॉमिक मॉडेलचे काय आहेत, मेरिट आपल्याला सांगता येतील. आलं लक्षात. याचे डिमेरिट्स आपल्याला काय सांगता येतील, तर फर्स्ट ऑफ ऑल आत्ता आपण ॲक्सेप्ट केलेले जे ॲटॉमिक मॉडेल आहे त्याच्यात डिफरंट हे आहे. आलं लक्षात. आपल्याला माहीत आहे की थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये जे इमिशन स्पेक्ट्रा आहेत, आलं लक्षात, की ज्या आपल्याला माहीत आहे इमिशन स्पेक्ट्रा जे आहेत या इमिशन स्पेक्ट्रा दिलेल्या ॲटममधून कशा एमिट होत आहेत याचं कुठल्या प्रकारचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये आहे का, नाही. आलं लक्षात. ही त्याचं डिमेरिट आपल्याला सांगता येणार थॉम्सनच्या या ॲटॉमिक मॉडेलचं. तर सगळ्यांना दिस इज अबाउट थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. सिम्पल आहे.